एकदा वेलकम बॅक, तुमचं स्वागत आहे अजून एका व्लॉगमध्ये. आणि आता बकचोदी होणार आहे नवीन एकदा परत दरवेळीसारखी. यावेळी एवढे ॲडव्हेंचरस बकचोदी नाही, नॉर्मल. यावेळी जस्ट परत एकदा हे बोलायलाच मला आता लाज वाटायला लागले की एकाच रोडपासून सुरुवात करतो. का माहिती का, ही जागा वाटते मला चालू करायला. आणि आता बघू, सांगतोच तुम्हाला की कुठे जाणार आहे. ते एक्सपोज तर नाही करणार एवढं लवकर, आरामशीर करणार आहे. कच्चर पट्टी सगळा टाईम आहे आज. आणि बाय द वे आज आहे 26 आज आहे रिपब्लिक डे. तर हॅपी रिपब्लिक डे सगळ्यांना. बाकी तर आहेच, बघितलं तर बाकी तर हे बघा ते छत्री लोक बचाए इनको भगवान. तर हेच आता बघू, जातो आहे. छोटासा व्लॉग असेल, जास्त काय नसेल. फक्त जरा क्रेझी थिंग आहे. कसं आहे, 2 रिग्रेट्स घेऊन चालतो आहे. जरा पाठीमागे 2 इव्हेंट झालेले. इव्हेंट म्हणजे कसले तरी इव्हेंट होते, ते आता पुढे समजेल तुम्हाला. तिकडं मी जाऊ नाही शकलो ते काय म्हणजे काय कारणामुळे, तर त्याचं रिग्रेट तर होतं. त्यामुळे आता जाणार डेफिनेटली परत एकदा. लग बाय चान्स भेटला तर आता जाणार आहे. एवढंच बोलेल, पुढे तुम्हाला कळेलच. आता तो रोजचा स्ट्रगल आहे. साला ट्रेन पकडून चला आणि ते बघू पुढे भेट. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणासोबत जात आहे, कोण येतं आहे. तर हां, दरवेळीप्रमाणे एकटा तर नाही जाणार आहे, काहीतरी कोणतरी असणारच आहे. यावेळी म्हणजे एक तो आपला निघ आहे, तो जरा मीटिंगमध्ये बिझी आहे. त्याच्या बिझनेस मीटिंग चालू आहेत. एक झेडपासून सुरुवात होतो ब्रँड, त्याच्या मीटिंगला तो बिझी आहे सध्या. आणि ॲज युजल आपला एक उपट सोंड्या उर्फ स्किनी, तो तर ऑलवेज इन असतो, म्हणून तो येतो आहे आपल्यासोबत. ॲज युजल मी फिरायला उतावळा माणूस येतो, तर ऑलवेज इन असतो. आपण काय जास्त लांब नाही जाते, जस्ट मुंबईला चाललो आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इकडेच चाललो, जास्त कडे जात नाही इकडे तिकडे. म्हणून मजा तर येणार, ऑफकोर्स मजा तर येणार. कारण की असं आपली आवड आहे तिकडे चाललो आहे, समजते. आणि तो रिग्रेट, चला आवड बोललो की रिग्रेट होतो. शिट, काय बोलू शकत नाही. आणि बाकी सगळं ओके. आता परत काय दाखवू तुम्हाला, ही हरियाली तुम्ही ओळखले जाते, 5च्या व्लॉगमध्ये पण होतीच. ठाकुर्लीची हरियाली. कायला एकच रस्ता रे, एकच रस्ता. तुम्ही पण मला शिव्या कराल की व्हँडी एकाच रस्त्यावरून जातो, स्टार्ट त्याची सेम असते. काहीतरी करायला लागेल, काहीतरी क्रेझी करायला लागेल. हा नेक्स्ट व्लॉगमध्ये काहीतरी क्रेझी करणार. डायरेक्ट चला हेलिकॉप्टर बुक करायला लागेल. तर कसा पैसा तर येतोय आपल्याला भरपूर, यूट्यूब फेकतोय ना आपल्यावर पैसा भरपूरच, तुम्हाला माहितीच असेल खूप. तर मग डायरेक्ट हेलिकॉप्टर वेअर कर. थांबा सिनेमॅटिक देतो. ठीक आहे. सिनेमॅटिक्स. डेली डिप्रेशन आहे ना बॉस, डेली डिप्रेशन आहे ना टोटलवाला. आता बघू, त्याच्याकडे एक तर रिचार्ज नाही, केळ्याकडे रिचार्ज नाही. आता त्याला बोलवलं एका जागेवर, तिकडे दिसला तर ठीक आहे, नाही तर आऊट होणार मला वाटते. आऊट व्हायची शक्यता जास्त वाटते नशिबानुसार. लेट्स सी काय सीन भेटतोय का.
आज भाई रिपब्लिक डे आहे तर सगळीकडे झेंडे विकणारे येतात. वन साइड झेंडे विकतात महाकसम. इकडे त्याला बोलवलं तर आहे, तर दिसत तर नाही भिकारी कुठे. भाई रिपब्लिक डे साला आराम करा घरी. हे लोक बाहेर कुठे निघतात कुत्र्यासारखे, लाचार झाले. आला तर आहे स्किनी बीच एकदम परफेक्टली आला तर आहे. कुठला झेंडा बंद उचलत नाही. पप्पानी केला असेल पण मी थोडी टाकणार आहे. माझाच कंटेंट लागतो. काय झालं म्हणून आउट. 20 रुपयाचा नुकसान पण झाला. 100%. मी तर मोठेपणा केलाच नसता. 20 रुपयाची बोलला तू बोला कर तुला म्हणलं कारण की माझ्याने म्हणलं नव्हतं. मला नाही बोलताय ते पण ती भीक मागायला लागलेली डायरेक्ट. ठीक आहे तिकीट काढून दिली 20 रुपयाची स्कीम. हिशोब करतो पुण्य बापचा हिशोब, बाकी काय नाही. पाप केले त्याचा पुढचूक चालू आहे आतापर्यंत. ती कल्याणला झालाय. हा गावाचे पब्लिक आले कशाला इकडे एवढं सगळ्यांना. बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची बुलेट ट्रेन क्रेझी वाली. लेट ॲज युजल जाणार आहे. जालनावाली आहे जालनावाली. गरीब सारखा चालतोय मी नामा. चला चढायचं आहे ना आपल्या इथंच थांबली. आता घेतोय जिंदगीची रिक्स. मला तर समजत नाही पण ठीक आहे. कॅन्सल झालं काय. असा चढलो की ऑटोमॅटिक कोणाचा तरी झेंडा लागला बॅगेवर. याला बोलतात क्रेझी लोकल गर्दी. मुंबई ठाणा सॉरी गाव. भावांनो कपड्याचा स्टिकर असतं ना, म्हणजे स्टिकर नाही तो बँड भेटतो कपड्यांचा. टॅग त्याने हातात घातलाय. इंडिया. आमच्या कंपनीकडे पैसा तरी कुठून येतो एवढा. अख्खे लोकल ट्रेनला मुंबईवाली स्पॉन्सर केले त्यांनी. पण AC क्रेझी. जेवढा वर्षाचा त्यांनी इन्व्हेस्टमेंट प्रॉपर त्यांनी वसूल केले. जेवढ्या पण म्हातारे लोकांनी रगडलाय बा याची इकडे पैसा वसूल चालू आहे. समजतंय का तुम्हाला. म्हातारेच वापरतात आता काय. अजून कोण वापरला जात नाही. मी नाही वापरला, आजीचाच वापरलाय. आजीसाठी आणलं ना मी, वापरला ना शेवटी तोच आहे. चर्च गेट बीच. चर्च गेट बीच कुठे चाललोय देवाला माहिती. अजून माहिती नाही कुठे चाललोय. आता आलोय फूड ब्लॉगर. खातोय कलिंगड. हा बोलतोय हे खराब असणार आहे. आता जे पण खातो ते सगळं खराब निघतंय तर मी इग्नोर करतो त्याला. हायजेन. मुंबई है मेरी जान, इस पे दिल कुर्बान. पहिलंच कुठे आलोय आम्ही क्रेझी जागेवर. क्रेझी थिंग आहे पण चला इकडे पण लाईन आहे की काय. डिप्रेशन येत आहे. हे इकडून मधूनच ना की मेरा बंड्याला काय लाईन इथे. एवढं इमानदार नाही आपण. सांगून टाकायचं कुठं आलोय. वर्ल्ड ट्रेड सेंटरला आलोय. इथे काय ते ना माहिती. वर्ल्ड ट्रेड सेंटरला आलो. ट्रेडिंग सेंटर ट्रेड करायला आलो आपण. ही लाईन बघा तिकडपर्यंत लाईनच आहे. अर्थात नाही ना या जिंदगीला. टायमिंग थोडी बघून येतो आपण. आता आलो तर इकडे चला लाईन बघून डिप्रेशन तर येत आहे. लाईन होईल पूर्ण त्याच्या आधी मला वाटतं बंद होऊन जाईल असं वाटतं की नाही तुला. डिप्रेशन बाद आहे डिप्रेशन. वन साइड लाईन हा कसं तिकडेपर्यंत लाईन आहे पुढपर्यंत. हे गलत करतात. विक्टोरिया टर्मिनस लिहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे. लायकी आहे का यांची. हे कुठले लावलेत फोटो सारे आता काढलेत फोटो आणि त्यांना ब्लर करून लावले. आम्हाला येडा बनवतात का. कॅफे परेड ते तो काय ते बघितलं वाटतं. नाही मरीन ड्राईव्ह स्ट्रीट्स नाही वाटतं. त्याचे शेप्स तुला क्रेझी नाही वाटत काहीतरी. तो मधला शेप बघ कसला क्रेझी. मधला स्टेट बघ. मधला शेप बघ ना. ही चोकी
4 तास झाले एका लाईनीत उभे, काहीच हे नाही होते. फ्रँकला लाईन लावायला गेला, रिटर्न आला डिसअपॉइंटमेंट घेऊन. तिथं विचार केलेला की खायला भेटेल 1-2 घास, ते पण हगला. आता नुसती होप्स आहेत, ते पण होप्स ब्रेक होत चाललेत हळूहळू. एखादा बंदा येतोय बोलतोय बंद होणार आहे आता, डिप्रेशन येते आलेले असं मला अफवा ऐकायला. ट्रॉमा आहे, रिग्रेट, वन मोर रिग्रेट. लास्ट टाइम मुंबईला आलो ते रिग्रेट झालेला, आता पण आलो लाईन संपतच नाही. गेट 6 वर आहे, अजून गेट 3 वर जायचं, 4 वर जायचं. जिंदगी जाईल मला तर वाटायला लागलं. लाईन अफोर्ड नाही करू शकत म्हणून लाचार सारखे बघतात, लाचार. नाक विकत दाबतात एकामेकाच्या गेटवर आणि बघतात ते लोक. ना बघणार गर्दी एवढी क्रेझी झालेला, विषयच क्लोज झाला. भावांना आम्ही घरी चाललो, हरलो आम्ही घरी चाललो, हरलो. हा की नाही बघायच्या गाड्या, नाही बघायचा बस. इथून आला, इथून सर्च करणार हायपर बंद आला आता आम्ही जातो काला घोडा. तिकडे पण जाऊ की नाही माहीत नाही, कारण की आमचा मोरल आता डाऊन झाला थोडासा. अशाच गाड्या रस्त्यावरच बघणं आहे. बेंटली मग क्रेझी किंग बघा, हे बघून आता घरी जाणं आहे. बाकी काय आयुष्यात लिहिलं नाही आहे. क्रेझी सीट आहे, हेच बघून घरी जाणार. पार्टी अजून एक बेंटली आहे, इज्जत आहे. त्या साईडला अजून काय बघू नाही शकत, एवढंच बघणं आहे. क्रेझी सीट. आता काही खरं की ओपन केलंय, लाठी चार्ज पण होणारच आहे मला वाटतंय. कार्स का इव्हेंट आहे. हाँ इधर कुछ नहीं, वही गर्दी कर रहे हैं ना इसलिए. सोडतायत रे दोनों साईडचे. आमचं नशीब आहे ना, गाढवाच्या याने लिहिलेलं आहे तर आहे ना, नो स्कोप आहे, नो स्कोप. या गर्दीत कचरपट्टी जेव्हा ते आता तर पोलिसांनी डायरेक्ट गेटच बंद केले, तर मी तर होपच आलो त्यांच्या पुढे. आता राहिली बात, काय बोल, कार का इव्हेंट आहे. बोलो जल्दी, ब्लॉग आहे, बोलो. हाँ सर्च कर, ठीक आहे. काहीतरी क्रेझी स्टफ आहे. घरी जाण्यापेक्षा तर कधी पण चांगलंच आहे. क्रेझी स्टफ काय कुठली दिसत पण तर नाही ना. क्रेझी स्टफ तर काय. कोण बोललं तुला. हा कुठला कमबॅक झालाय, हा कुठला जन्म झालाय आमचा रिटर्न. त्याला जास्तच ओल्ड आहे. काहीतरी इथं नाव आहे. टायर जोगतंय. ओ भाई शिट. आणि गाड्यांना पण टायरला घ्या. गाड्या घेऊन माणसं जास्त झाली. गाड्या घेऊन ओ भाई सब रिटर्न आ रहे. लॅसले 52 कोप नाही, सिट्रोएन DS, सिट्रोएन DS. वही मर्सिडीज बा. ओ भाई शीश. 1937 आहे. क्रेझी रे ही भाई. ती डॉज क्रेझी.
इथे नवीन वाल मॉरिस मायनर युअर लव मायनर कमांडर क्रेजी शिट बाप आपला काय कमबॅक झालाय घरी जायला बस पकडत होतो हे मधून कुठे आलो आम्ही इकडे किंग हो इकडे पण क्रेजी शिट आहे परत बघायला भेटेल की नाही काय सांग येणार परत फिरून येता येईल की नाही काय सांगता येत नाही ना आता इकडून मुश्किलीने सोडले ते 4 ने गेले ते पण नाही असेच पळाले असणार 4 ने गेले आणि तिकडे गेले असेच पळाले असणार दादा बोलते ते VIP वाली लाईन आहे स्पोर्ट्स कार्ड बघणं जरा हार्ड आहे म्हणजे कधी पण बघता येईल असं तो फेक हे देतो होप्स बाईक्स वाला बघू एरोप्लेन सारखे बटन आहेत एरोप्लेन सारखे आहात क्रेझी शिट टच करण्याला इमोशन्स क्रेझी शिट जिओ मध्ये फोटो व्हायची क्रेझी तेरा आधे में पेट भरा ही गाडी काय चालते क्रीम हे कार मस्टँग GT फेक आपल्या गाडीमध्ये वॉर्ड मस्टँग आहे खरंच दिलंय त्याच्यावर नाव डॉज बघी क्रेझी क्रेझी भाई क्रेझी काय दिसतंय जन्नत है भाई जन्नत जन्नत ओनली जन्नत ओनली जन्नत ओनली क्रेजी क्रेजी गाड्या जीप टाइप एसी त्या जमान्याची एसी क्रेजी जीप रॉयल ओ भाई क्रेजी गाड़ी कुठली लाईन आहे देखिए पब्लिक की डिमांड है हम लोग आपको फॉलो करेंगे प्लीज आप कोऑपरेट कीजिए बस ओके 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 एकदम आराम से एकदम आराम से थैंक यू अभी काय के लिए धक्का दे रहे हैं अभी काय के लिए धक्का आराम से आओ ना एकदम क्या आराम पागल से जैसा कर रहे हो यार आराम से पब्लिक आराम से थैंक यू वेरी मच थैंक यू एकदम एक नंबर तिकडे अरे मा कसं आहे काय भाई काय क्रेजी सीट आहे काय भाई MG ची गाडी आहे कॅडिलॅक भाई 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 पागल होने का समय अरे मा कसम बघितलं का आपलं नशीब पांडू तर नाही हा कमबॅक क्रेझी आहे वर्टिकल क्रेझी भाई भाई कुठली खुशी आहे क्रेझी कमबॅक वाली खुशी आहे इथं वा कसम ते बघू तिकडे डोळे पागल भाई पण मजा आली हा कमबॅकच क्रेझी होता पुढे जास्त ओ भाई शिट रॉयल्स रोल्स भाई फोटो काढायचे रोल्स रॉयस सगळे रोल्स रॉयस रोल्स रॉयस कमी आहे का रोल्स पैशाची कमी आहे का भाई पैशाची कमी थोडी क्रेझी शिट फील करा भाई गाडीला फील करा ओ भाई शीश क्रेझी द आर्केड तिकडे जाऊ भाडमध्ये इकडे स्पोर्ट्स कार आहे तिकडे बघू
इकडे बघणं इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट आहे. हो, इकडे पण रोज रॉयल्स आहे. तिच्या गाड्या ती दुपारी वाहते बघ, फुल क्रोम. BMW क्यूटी भाई, क्यूटी ओनली क्यूटी. Volkswagen, लँड रोवर, रोल्स रॉयस, मर्सडीज. भाई जेवढं बघाल तेवढं पागल. मस्टँग मस्टँग का लोगो मर्सडीज, मस्टँग का लोगो मर्सडीज. भाई एवढ्या जवळून कधीच नाही बघू शकत. अवकात ओनली रोल्स रॉयस, कम्फर्टेबल ॲज फॉर ओनली. हा चष्मा नाही घालायचा कारण की रिअल ब्युटी अशी डोळ्यांनी दिसली पाहिजे. डोळ्यांनी दिसली पाहिजे म्हणून चष्मा नाही घालत आहे. काय बात करतोय. माझा लव पुढे माझं शीट. बाई खुशी अतिवार होते. कॅडिलॅक, ओनली कॅडिलॅक एल्डोराडो. हार्ली डायव्हिडसन इथं उभी केले कोणीतरी. क्रेझी ओनली रेड ब्युटी. असं आता आम्हाला डायरेक्ट लॅम्बोच्या इथं दाखवतो. तोपर्यंत मी आता ब्युटी बघणार आहे डोळ्यांनी माझ्या. आता मी माझ्या डोळ्यांनी ब्युटी बघणार आहे. रेड ब्युटीज रे. ती मर्सडीचे दरवाजे बघ. फराडी पोर्टफिनो. अलाउड नाही. ओनली ब्युटी रेड ब्युटी. क्रेझी शीट सोबत फोटो घ्यायचा. मध्येच घेऊ, मध्येच जाऊन घेऊ. ब्लॅक ब्युटी, येल्लो ब्युटी, येल्लो ब्युटी बघते तू. येल्लो ब्युटी कोणती? क्रेझी. लॅम्बो, जस्ट लॅम्बो. जायची इच्छा नव्हती, मन भरलं, मन फुलफिल झालं. समजावा मित्रांनो, पेशन्स किती मोठा गेम खेळतोय. ते तू गलत जागेवर गेलं, पण ते केलं आम्ही. पेशन्स म्हणजे सुटलेला त्याच्यामुळे, पण देव बोलला की भाई गलत गेलं ना जागेवर. ते करायचं होतं. कार्स आर ऑलवेज लॉयल. आपले रिअल लव बाईक्स आर ऑलवेज रिअल. तिकडे चेतक आहे, चेतक. BMW बोलते भाई, BMW. तिकडे चेतक पण आहे. तिकडे चेतक पण आहे. चेतक मजा आली. क्रेझी बघितल्या. आता भारत माता की जय पण होऊनच जाऊ दे. झेंडा पण आहे आपला भारताचा. भारत माता की जय. क्रेझी. एवढंच पैसा घेणार नशीब होतं आपलं. निघालो आणि डायरेक्ट गेट उघडला. मी बोललो निघूया. फॅमिली आलेली ना आपल्याला. ती फॅमिली होती म्हणून गेट बंद चालता. फॅमिली आली, गेट उघडला लगेच. गांधी GA 500 रुपये घेतले. कधी रस्ता चेंज कधी बरोबर झालं ना, ते पोहोचला 1 किलोमीटर राहिली की रस्ता चेंज. नोट हिअर. बाकी बोला त्याच्यानंतर बोला मॅप बंद करे. क्रेज. I'm morning walk here.
मैं सुबह में इधर वॉक करके गया था, मैं इधर रुका तो मैं चला जाऊंगा। फूड ब्लॉगर पैसे का चुना चेकी बर्गर आ गया है बॉस, कोक अपना उधर लगा है और उसे देखा वाला था। बघा इथे चालू आहे काळागडा फेस्टिवल आणि मी आहे आउट आणि हा टोटली आउट. मला तर 1 रुपयाचा इंटरेस्ट नाही आणि मी तर पूर्ण हरलेलोच आहे. मला तर अजिबात नाही, कारण की पाठीमागे मी 5 वर्ष आलेलो, फुल रिग्रेट ऑफ लाईफ घेतलेली. तर अजून एकदा मला नाही घेत आहे बघा. स्टेज बीज बांधलाय, क्रेझी शिट. आणि कसं आज पहिलाच डेस्टिनेशनला आपल्या अवकाश धड झाले, तर अजून एक डेस्टिनेशन अफोर्ड नाही करू शकत आहे. फिजिकली अफोर्ड नाही करू शकत फिजिकली. बघा FS चालू झाला इकडून, पूर्ण मुंबई टूरच देतो तुम्हाला आज. बस हे चर्चगडवरून चाललं CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तर तिकडे भेटू. ही जागा तर आहे पीसफुल आणि तिकडे डिस्ट्रक्शन आणि इकडे BMW. जस्ट पीसफुल लाईफ जगतो. जिमनी आहे जिमनी. जिमनीला त्यांनी क्रेझी तर केलं आहे मला ते. चला पीसफुल जागेला आम्ही वॉक करतो तुटलेल्या पायांसोबत. खाली दाखवायचं नव्हतं रे देवा. क्लिप उडवायची इच्छा होती आता. डायरेक्ट सँडल दिसला दोघांना. एवढं चांगल्या कपड्यांवर सँडल दिसला. नो शूज नाही घातले मी, कारण की शूज मला पायाला लागलेले कंटिन्यू 7 दिवस मी कॉलेजला गेलो त्यामुळे. तर मला आता 1 दिवस पाहिजे होता रेस्ट आणि पीस, म्हणून मी आलो डायरेक्ट स्पार्क्स. माझा संबंध येत नाही, मला आवडत म्हणजे काय वाईट नाही, स्पार्क्स आहेत ब्रँड आहे दोघांच्या पण. 100 रुपयाचा ब्रँड आहे वाईट. माझी 1000ची नॉर्मल आहे, म्हणून काय वाईट तर नाही. इट्स ॲब्सोल्युटली फाईन. स्ट्रगल करून CSMT तर बोलतो इकडूनच क्रॉस करू, आतून जायचं. डिप्रेशन.